थँक्यू. ज्यांचा आवाज आपण ऐकला तुषार जांभळे सरांना मी आतापर्यंत ऐकलं. यावेळेला पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलचा दिमागदार स्वागत. आलाय तो चौकार आहे. क्लासिकल अंदाज. बॅट्समन आहे सतीश देटे. फटका चांगला खेळलाय. कव्हर्सच्या पॉइंटच्या डोक्यावरतून खेळलेला हा फटका सरळ चाललाय 4 धाब्यांसाठी. नजाकत चांगली होती. सरळ पाठवला 4 धाब्यांसाठी. सतीश देटे पुन्हा तयार. जिल्हा आयकॉन. यावेळेला पुन्हा एकदा नटराज मुद्रा. फटका त्याच दिशेने. सेम रिझल्ट. कार्बन कॉपी स्ट्रोक चौकार. पण दोन्ही फटके अगदी तेच आहेत. विशाल भोसले ते देखील जिल्हा आयकॉन आहेत. परंतु एका बाजूला सतीश देटे. 8 धावा 2 गडी बाद ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. माफ करा 2 बॉल 8 धावा आणि 0 गडी बाद ही स्थिती आहे 2 बॉलच्या पाठीमागे. तर निश्चित हा नकारात्मक बॉल आलेला आहे. संपूर्ण प्रीमियर लीग जर आपण पाहिली ना तर ज्यांनी कव्हर केलेले आहे युनिक लाईव्ह यांची संपूर्ण टीम या प्रीमियर लीगशी जोडली गेलेली आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल ऑपरेटर हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि ज्यांनी चांगल्या प्रकारे रिप्लेस वगैरे बाकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. दीक्षांत अनेक वर्ष ज्यांनी tenniscricket.in साठी काम केलेलं आहे आणि आज मात्र या वाहिनीसाठी ते काम करत आहेत. युनिक लाईव्ह या वाहिनीसाठी आणि त्यांनी देखील काही बऱ्याचशा गोष्टींच्या बारकावे हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. बॉलर तयार. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. गुडघा टेकवला होता. एक सिंगल धाव दुसरीचा केला जाईल का प्रयत्न. हो इथे पहा खराब क्षेत्ररक्षण. फुटबॉल स्टाईल अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल चालला सीमारेषच्या पलीकडे. 4 धावेंसाठी नो प्लस 4 मिळतील 5. एका बाजूला कॅमेरामॅन मध्ये जय आणि साहिल ही जोडी आहे. फ्रंट कॅमेरा स्क्वेअर लेग कॅमेरा. पंच जर आपण पाहिलं ना तर जावेद सय्यद सर ज्यांनी नुकतीच MCA ची परीक्षा दिलेली आहे. त्याचबरोबर अनुज बिसे एक नामांकित पंच आहे. त्याचबरोबर आर्यन भोसले. बॉलर तयार. विशाल भोसले. यावेळेला हा फटका खेळाडू आहेत पकडलाय. फ्री हिटचा बॉल आहे परंतु फलंदाज नॉटआउट असेल कारण फ्री हिटचा बॉल होता. कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर नो बॉल होता. त्यामुळे त्यानंतरचा बॉल फ्री हिट असतो आणि फलंदाज 4च प्रकारे आउट असतो. एक रनआउट, बॉल हाताळणे, क्षेत्ररक्षणासाठी अडथळा निर्माण करणे आणि बॉल दोनदा टोलवणे याच्यामध्ये एकही प्रकार आढळला नाही. पाठीमागच्या बाजूला वेगळ्या धाडणीचा फटका. गॅप शोधलाय. बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या दिशेने. सतीश देठे अशा प्रकारचे फटके खेळू शकतात हे त्यांनी दाखवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा फटका. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न वेगळ्या धाडणीचा. सतीश देठे क्या बात आहे. फटका जबरदस्त खेळला आणि बॉल कनेक्ट केला हे फार महत्वाचं होतं. फटका पुन्हा एकदा पा रिप्ले टेलिकास्ट. सुपला शॉट. सतीश देठे कुसखुर्द यांनी बॉल पाठवलाय सरळ 4 धाब्यांसाठी. विशाल भोसल्यांचा पुढचा बॉल. यावेळेला पा कलात्मक स्ट्रोक. अप्रतिम लाजवाब. शब्द कमी पडतील यार. जबरदस्त बॉल सीमारेषच्या पलीकडे. अगदी फोरआर्मचा वापर केला या स्ट्रोक साठी आणि पुन्हा एकदा हा स्ट्रोक पाहावाच लागेल आपल्याला रिप्ले टेलिकास्ट मध्ये. कशा प्रकारचा हा स्ट्रोक खेळला सतीश देठे यांनी. क्रीजच्या खोलीचा वापर केला पा. सरळ बॉल पाठवलाय फोरआर्मचा वापर करत. सरळ 6 धावेंसाठी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय आणि षटक संपलेला आहे आणि षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर पहिल्या 2 चौकार वाईड डॉट 3 बॉल झाले. नो प्लस 4 त्यानंतर डॉट आला. त्यानंतर चौकार आणि षटकार. 2 डॉट जर योग्य असतील तर षटक झालेला आहे. 2 डॉट जर योग्य असतील 3 चौकार आहेत. 4 चौकार आहेत. एक नो बॉल वरती आहे परंतु योग्य बॉल वरती 3 चौकार आहेत. 2 डॉट आहेत. एक षटकार आहे. पहिले 2 चौकार योग्य बॉल वरती. 1 डॉट. त्यानंतर नो बॉल नंतर आणखीन 1 डॉट आला आणि 1 चौकार आला आणि 1 षटकार आला. धावसंख्या आहे 24. चला घाई करा. जर याच्या व्यतिरिक्त जर कोणता बॉल असेल आम्ही जो पकडला नाही तो आम्हाला सांगा किंवा याच्या व्यतिरिक्त बॉल कोणता आहे तर तोही सांगा.
चला घाई करा टीम, सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे, विजेता V3, त्यामुळे तुम्ही घाई करा कारण संध्याकाळी बॉल ट्रॅव्हल होत नाही, त्यामुळे आपण घाई करा. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 24 धावा आणि शशिकांत घोरपडे ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहे. 24 धावा 0 गडी बाद. एका बाजूला आता ओमकार देवरे तयार बॅटिंग साठी. यावेळेला आपटलेला बॉल उसळी घेतोय आणि त्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. आला तो हा डॉट बॉल. पहिलाच बॉल थोडासा पाठीमागे ओढला, उसळी दिलेली आहे. हा डॉट बॉल आलेला आहे. या षटकानंतर आपण वळणार आहोत ना की आजच्या दिवसामध्ये पॉइंट टेबल मध्ये कोणते कोणते संघ टॉप मध्ये आहेत याची आपण चर्चा यानंतर आपण करणार आहोत. कोणत्या संघांना चांगले गुण या प्रीमियर लीग मध्ये मिळालेले आहेत आणि कोणत्या संघांनी अधिकचे सामने जिंकलेले आहेत आणि पॉइंट टेबल मध्ये कोणते संघ टॉप आहेत ग्रुप मधून आपण त्याची चर्चा करूया. या षटकानंतर ती चर्चा आपण करणार आहोत. आता धावसंख्या आहे 25. 2 बॉलच्या समाप्तीनंतर सतीश जेटे 7 बॉल 22, ओमकार देवरे 2 बॉल 1. आता स्ट्रायकर एंडा सतीश जेटे तयार. एका बाजूला श्रीकांत घोरपडे ऑलराऊंडर आहेत. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे. बॉल क्रमांक 3 राऊंड द विकेट. यावेळेला हा जोरकस टोला चाबुक स्ट्रोक चाललाय मैदानाच्या बाहेर. आता दणदणीत फटक्याचा दानपट्टा फिरवायला सुरुवात केली आहे. नाव आहे सतीश जेटे, गाव आहे कुसखुर्द. 8 बॉल 28 चा झुंजार खेळ. चाबुक स्ट्रोक ओढलाय, सरळ पाठवलाय 6 धावेंसाठी. एक दिलखेचा फटका षटकार. 31 वरती 0. सतीश जेटे या सामन्यामध्ये एका वेगळ्याच रंगामध्ये पाहायला मिळत आहेत. एक चांगला सूर गवसलाय परंतु श्रीकांत घोरपडे यांना जाळं विणावं लागेल सतीश जेटे यांच्यासाठी. यावेळेला हेलिकॉप्टरचं उड्डाण होईल का? नाही. मिनी हेलिकॉप्टर. एकच सिंगल धाव. आता या षटकामध्ये फक्त 2च बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक. श्रीकांत घोरपडे राऊंड द विकेट. यावेळेला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट आलाय. मनसुबे हेच होते की ओमकार देवरे यांचा की बॉल मला डीप स्क्वेअरला अथवा लॉंग लेगला खेळायचा आहे किंवा फाईन लेगला खेळायचा आहे, परंतु प्रयत्न निष्फळ झालेला आहे आणि श्रीकांत घोरपडे यांनी हा डॉट टाकलाय. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या 32 वरती 0. 32 वरती 0 अशी स्थिती आहे. शेवटचा बॉल शिल्लक या षटकातला आणि शेवटचा बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का? नाही. बॉल निर्जनसळी टप्पा घेतोय आणि त्यानंतर होईल बॉलची फेकी. 34 वरती 0. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 34 धावा 0 गडी बाद. आपण चर्चा करूया की पॉइंट टेबल मध्ये कोणता संघ टॉप आहे. पॉइंट टेबल मध्ये 34 धावा 0 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि पहा सह्याद्री वॉरियर्सने सह्याद्री सुपरस्टारने 3 सामने खेळलेले आहेत. 3ही सामने जिंकलेले आहेत. पॉइंट टेबल आहे 6. चिंतामणी वॉरियर्स 4 सामने खेळलाय, 3 जिंकलेला आहे. पॉइंट टेबल आहे 6. शिवशक्ती रायडर्स 4 सामने खेळलाय, 3 जिंकलाय, 1 हारलाय. पॉइंट टेबल आहे 6. फ्रेंड्स एने वॉरियर्स 4 सामने खेळलाय, 2 जिंकलाय, 2 हारलाय. पॉइंट टेबल आहे 4. आणि विजेता V3 3 सामने खेळलाय, 1 जिंकलाय, 2 हारलाय. पॉइंट टेबल आहे 2. हे संपूर्ण पॉइंट टेबल होतं एका ग्रुपचं, परंतु दुसऱ्या ग्रुपचं पॉइंट टेबल आपण या षटकानंतर चर्चा करूया. ओव्हर नंबर 3 कडे जाऊया. यावेळेला हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. आता क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे कारण याच फटक्याच्या पाठीमागे तब्बल पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार अंकित केले होते. त्यामुळे सतीश जेटे यांचा जो खेळ आहे ना त्या खेळाप्रमाणेच आता विजेता V3 ने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये या काही गोष्टी आहेत ना त्याचं तुम्हाला प्लॅनिंग करावं लागतं, नियोजन आखावं लागतं. आणि सतीश जेटे यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपण या गोष्टी ऐकत असतो. ज्यावेळेस ते टॉस करायला येत असतात किंवा एखादा पुरस्कार ज्यावेळेस त्यांना मिळतो ना त्यावेळेस प्रखरतेने त्या गोष्टी त्या सांगत असतात आणि त्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. त्यासाठी कौतुक करावं लागेल. सूर्यकांत गोगावले तयार. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक समोरच्या बाजूने वेगाने बॉलवरती येत आहेत. एकच मिळेल, दुसरीचा प्रयत्न केलाय. स्ट्रायकर एंडला फेक, परंतु नॉन स्ट्रायकर एंडला फेक करणं फार महत्वाचं होतं. धाव देखील एक वाचली गेली असती आणि विकेटही मिळाली असती. मग ती विकेट कोणाची असो, परंतु सध्याच्या घडीला धावा वाचवणं फार महत्वाचं आहे.
38 वरती 0. 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 3 चा थरार आहे. सूर्यकांत गोगावले यांनी 2 बॉल चांगले टाकलेले आहेत. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आता हा बॉल टाकण्यासाठी सूर्यकांत गोगावले तयार होतील. कारण जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन भंग झालंय, रिदम चुकलाय, तर बॉल टाकणं मूर्खपणाचं आहे. कारण बॉल ज्या दिशेने तुम्हाला टाकायचा आहे त्या दिशेने जात नाही किंवा तो बॉल तुमचा फसतो, त्यामुळे ती गोष्ट टाळणं चांगली गोष्ट आहे. यावेळेला पुन्हा एकदा सेम फटका. आता क्षेत्ररक्षक फार दूर वरतून येतील. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. सतीश देठे यांच्या बॅट मधून आलाय हा आणखीन एक क्लासिकल चौकार. एक सामर्थ्यवान फटका मैदानाच्या आतमध्ये सतीश देठे यांनी खेळला. पायी नजाकत होती या फटक्याच्या पाठीमागे. गॅप शोधला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग प्रॉपर आहे. बॉलला पाठवलंय सरळ 4 धावांसाठी आलाय तो चौकार. धावसंख्या आता घेते भरारी आणि जाऊन पोहोचली आहे 42 वरती 0. पुन्हा एकदा सेम फटका आणि सेम रिझल्ट. यावेळेस मोहर लागते 6 धावांची. पुन्हा एकदा बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. बॅट्समन आहे सतीश देठे यांच्या बॅट मधून आला हा षटकार. वैयक्तिक 43 धावांचा खेळ सतीश देठे यांनी उभा केलाय. टीमची धावसंख्या 48. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया या फटक्याचा. टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, बॅकलिफ्टचा वापर, टायमिंग आहे प्रॉपर. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. सतीश देठे षटकार. यावेळेला आता हा फटका खेळण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता साधता आली नाहीये. पण या षटकानंतर आपण पुढच्या ग्रुपचा पॉइंट टेबल सांगणार आहोत आणि या बॉलच्या पाठीमागे धाव घेण्याचा प्रयत्न फसला. फलंदाज ओमकार देवरे यांना यावं लागेल माघारी. शेवटचा बॉल आहे आणि या बॉल नंतर आपण चर्चा करूया की पुढच्या ग्रुपचं पॉइंट टेबल काय आहे. एका ग्रुपचा आपण पॉइंट टेबल पाहिलं. आता दुसऱ्या ग्रुपकडे आपण वळणार आहोत. शिवशक्ती प्रीमियर लीग 2024. टॉस जिंकला होता विजेता V3 ने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि A1 वॉरियर्सला आली बॅटिंग आणि बॅटिंग करताना 49 धावांचा खेळ उभा केलाय अवघ्या 2.5 बॉल मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. या षटकातील बॉलर तयार. यावेळेला हाही जागेवरतून फेकून दिलाय सरळ 6 धावेंसाठी. आसमानी टोला षटकार. सतीश देठे यांनी 50 धावा पूर्ण केलेल्या आहेत 15 बॉल मध्ये. एकदा जोरदार टाळ्या. या प्रीमियर लीग मधलं 7वं अर्धशतक. सतीश देठे 15 बॉल 50 धावा. जिल्हा आयकॉन म्हणून खेळताना चमकदार कामगिरी. एक चौकार आहे त्यांच्या बॅट मधून आणि षटकार आहेत 4 षटकार आहेत आणि चौकार आहेत तब्बल 5. असं विश्लेषण आपण त्यांचं करूया. 50 धावा 15 बॉल. जबरदस्त बॅटिंग. सतीश देठे कुस खुर्द हे त्यांचं गाव आहे. पॉइंट टेबल नीलम मसाला 4 सामने खेळून 2 जिंकलाय 2 हारलाय. पॉइंट टेबल 4 आहे. ओमसाई 4 सामने खेळलाय 2 जिंकलाय 2 हारलाय. पॉइंट टेबल 4. रायझिंग स्टार 3 खेळलाय 1 जिंकलाय 2 हारलाय. पॉइंट टेबल 2. वेदांत स्पोर्ट 4 खेळलाय 1 जिंकलाय 3 हारलाय. पॉइंट टेबल 2. A1 वॉरियर्स 3 खेळलाय 3 हारलाय. पॉइंट टेबल 0. ग्रुप बी. प्रथमतः आपण ग्रुप ए पाहिला होता. बॉलर तयार. राऊंड द विकेट. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल. अंपायर कॉल वाईड आहे. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल. स्कोर बोर्डला आपण पुढे नेऊया. जिथे आपण चर्चा करत आहोत ना की धावसंख्या पुढे सरसावतीये. 56 धावा. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद. ऋषिकेश गोगावले अंतिम षटक ऑलराऊंडर आहेत ते देखील. यावेळेला जोरकस टोला परंतु समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. झडप घालतील. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. अनिकेत कदम एका बाजूला सतीश देठे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते आणि अंतिम षटकामध्ये सतीश देठे यांना स्ट्राईक देणं फार नितांत गरजेचं आहे टीम A1 वॉरियर्स साठी. परंतु एका बाजूला विजेता V3 ला प्रयत्न हाच करावा लागेल की सतीश देठे यांना थांबवायचं आहे.
जो फटक्यांचा सपाटा लावलाय ना तो थांबवावा लागेल टीम विजेता V3 ला. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल प्रभावित करतो. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, एक पाय पुढे काढला होता, परंतु पा या बॉलची धाकता सूर्यकांत गोगावले चमक आता चांगली दाखवताय. रिप्ले टेलिकास्ट पा या बॉलचा. सतीश देटे बॅटिंग तुम्ही पाहत आहात. कशा प्रकारे त्यांनी बॉल वळवले. स्वीपचा फटका होता, 2 क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत बॉल सीमारेषच्या पलीकडे गेला. हा पाठीमागे खेळलेला सुपला शॉट होता. त्यानंतर हा फटका जर तुम्ही पाहिला ना तर थोडासा फसला होता, परंतु या बॉलच्या पाठीमागे देखील एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळते. वेळेची अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली. हा फटका फसला होता ज्याची आपण चर्चा करतोय, परंतु एका बाजूला आपण सतीश देटे यांची बॅटिंग पाहिली. 2 फटके आपण पाहिले त्यांच्या बॅटमधून. त्यानंतरची बॅटिंग जर आपण पाहिली ना, राऊंड द विकेट गोलंदाज आले होते. त्यानंतर आडव्या बॅटने चढवलेला प्रहार, मिड विकेटला बॉल सीमारेषा पलीकडे गेला होता. त्यानंतर बॅकलिफ्टचा वापर, कव्हर्सला एक चांगला फटका आला होता सतीश देटे यांच्या बॅटमधून. त्यानंतर पुन्हा एकदा बॅकलिफ्टचा वापर आणि हा षटकार आला होता आणि बॉलने सीमारेषा ओलांडली होती 7 धाब्यांसाठी. ही जी फटकेबाजी होती ना सतीश देटे यांची अप्रतिम होती. चांगले चांगले फटके मैदानाच्या चौफेर त्यांनी खेळलेले आहेत. पुढे पाठी म्हणजे चौफेर बॅटिंग त्यांनी केली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या मॅच मध्ये वेगळ्या रंगात आहेत. मानस हाच आहे पुन्हा एकदा या झोन मध्ये सतीश देटे यांनी जवळजवळ 50% धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि हा षटकार आलाय. टिपिकल सतीश देटे स्ट्रोक षटकार. प्रगल्भ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. 50 धावा कशा प्रकारे आल्या. एक चांगलं टेलिकास्ट आपण पाहिलं युनिक लाईव्ह आणि कौतुक करावं लागेल दीक्षा यांचं. हा फटका बॅकलिफ्टचा पुरेपूर वापर केला या सामन्यामध्ये. सरळ बॉल पाठवला 6 धाब्यांसाठी सतीश देटे. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पायांचा वापर, पुढे आले निघून, एक चांगला फटका लाईक ट्रेस बुलेट 4 रन. पहिला डाव संपलाय आणि वादळी खेळ आपण पाहिला. सतीश देटे यांचा 19 बॉल 61 धाव संख्या आहे. 68 बनवायच्यात, 69 धावा, 24 बॉल. A1 वॉरियर्स या टीम समोर आहे समीकरण. चला लवकर मैदानाच्या आतमध्ये आपण चला. बॅटिंग टीम आता तुम्हाला फिल्डिंग लगेच लावावी लागेल. ओमकार देवरे 4 बॉल 3, सतीश देटे 19 बॉल 61, विजय कदम 0 बॉल 0, 68. वाईट जर पहिले 2 होते, नो बॉल 1 होता, एक्स्ट्रा 3 होत्या. 4 षटकांचा संपला. हे संपूर्ण बॅटिंग समरी होती. मॅच नंबर 19वी होती आणि त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर बॉलिंग समरी पाहिली ना आपण. विशाल भोसले 1 षटक 24 धावा 2 डॉट. श्रीकांत घोरपडे 1 षटक 10 धावा 2 डॉट. सूर्यकांत गोगावले 1 षटक 21 एकही डॉट नाही आणि ऋषिकेश गोगावले 1 षटक 13 धावा 2 डॉट. हे संपूर्ण विश्लेषण होतं. त्यानंतर 24 बॉल 69 धावांचं लक्ष आहे स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळते. चला घाई करा. टीम विजेता V3 बॅटिंग ऑर्डर पाठवा आणि टीम आयोजन समितीने कळवलेलं आहे की यानंतर आणखीन एक सामना होणार आहे. आपण टॉस साठी या. आयोजन समितीने ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आम्ही त्याचं एक माध्यम आहोत आणि ती माहिती आम्ही खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. आयोजन समितीने कळवलेलं आहे की इथून पुढचा एक सामना होणार आहे आणि तो टॉस साठी आम्ही दोन्ही संघनायकांना आयोजन समितीच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही दोन्ही संघनायकांना आमंत्रित करतो. सह्याद्री सुपरस्टार यांनाही विनंती आहे की आयोजन समितीच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्ही तुम्हाला माहिती पोहोचवत आहोत की आपण या. सह्याद्री सुपरस्टार याही संघनायकांना विनंती आहे की आपल्याला आयोजन समितीची सूचना आहे की आपण या.
पुन्हा एकदा आपण वडिया मैदानाच्या दिशेने आणि पाहूया सामना. आणि 69 धावा 24 बॉल असं आहे समीकरण. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल भोसले आणि एका बाजूला शशिकांत भगत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आली आहे. या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे आणि पहिलाच फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ईट का जवाब पत्थर से. विशाल भोसले यांनी इरादे स्पष्ट केलेले आहेत की हा सामना आम्हाला जिंकायचा आणि आम्ही सुरुवात धमाकेदार करतोय. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विजेता V3 साठी आलाय चौकार. यश जांभळे यांच्यावरती केलाय हल्ला. विशाल भोसले 1 बॉल 4 धावा. यश जांभळे पहिल्या बॉलच्या पाठीमागे 4 धावा खर्च करतायत. यश जांभळे पुन्हा तयार होतील बॉल क्रमांक 2 मध्ये. 23 बॉल 65 ची गरज आहे. चला फिल्डिंग टीम आपण वेळ घेऊ नका. बॅटिंग टीमला बॉल दिसणार नाही. आपण सहकार्य करा. आपण खेळाडू वृत्तीने खेळूया. यावेळेला गुडघा टेकवला. एक पाय पुढे काढला. उजव्या एसटीच्या बाहेर शफल झाले आणि अंपायर कॉल वाईट. विशाल भोसले जिल्हा आयकॉन म्हणून खेळत आहेत. जे जकातवाडीचे आहेत. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. सतीश देटे यांनी जे आक्रमण केलं ना त्या आक्रमणाचं प्रत्युत्तर द्यावं लागेल विशाल भोसले यांना. यावेळेला बॉल उचललाय आणि पाठवलाय सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. आता दानपट्ट्यासारखी बॅट फिरवायला सुरुवात केली आहे. मोठे फटके यायला सुरुवात झालेली आहे. 9 धावा 2 बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. करंट रन रेट आहे 27 चा आणि रिक्वायर्ड आहे 16.36 चा. म्हणजे धावगती ही चांगली आहे टीम विजेता V3 ची. याच धावगतीने बॅटिंग करावी लागेल. उर्वरित 4 बॉल शिल्लक. यश जांभळे एक युवा खेळाडू आहे जांभळ मोर्चे. बॉल क्रमांक 3. यावेळेला दिशा खराब. अंपायर कॉल वाईट. या गोष्टी टाळाव्या लागतील. दडपण आहे प्रेशर आहे परंतु प्रेशर मधून यश जांभळे यांना बाहेर यावं लागेल आणि टीम A1 वॉरियर्स साठी चांगला खेळ करावा लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला हा फटका क्षेत्ररक्षक डीपी स्क्वेअरला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग बॉलच्या पाठीमागे धावतायत आणि बॉल ओलांडतोय सीमारेषा. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. टीम विजेता V3 साठी विशाल भोसले यांच्या बॅटमधून. विशाल भोसले यांच्या बॅटमधून तब्बल आतापर्यंत जर आपण पाहिले 5 बॉलच्या पाठीमागे 3 बॉल 3 चौकार आलेले आहेत. खेळाडू आहेत विशाल भोसले. आणि चौकारांची हॅट्रिक विशाल भोसले यांनी पूर्ण केली आहे. यावेळेला आणखीन एक त्याच्यापेक्षाही मोठा नाही होणार धावांचा तोटा आलाय तो चौकार. आणखीन एक लाजवाब फटका. बॅट गोपिनी सारखी फिरवली आणि ही गोपन होती 4 धावांची. धावसंख्या 18. विशाल भोसले यांचं आक्रमण थांबण्याचं नाव नाहीये. पाया वादळाचा झंझावत. काय फटका होता. खोलवर पद्धतीचा बॉल पाठवला डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. बॉलर तयार. यश जांभळे यावेळेला पुन्हा आडव्या बॅटने थोडेसे क्रीजच्या खोलीचा वापर इकडे केला होता. दुसरीचा प्रयत्न केला आणि 2 धावा बघता बघता फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या आहे तब्बल 20 धावा 5 बॉलच्या समाप्तीनंतर. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे पहिल्या षटकातला. ज्यावेळेस पहिल्या षटकामध्ये टीम A1 वॉरियर्सने कुठल्या होत्या 24 आणि त्याचं प्रत्युत्तर देताना आतापर्यंत 20 आहेत. आणि यावेळेला हा तडाखा खेळाडू आहेत. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केलाय. तिसरीचा होईल का प्रयत्न आणि 2च धावा. 22 धावा पहिल्या षटकामध्ये मिळाल्या होत्या टीम
A1 वॉरियर्सला 24. आता विजेता V3 ला मिळाल्यात 22. 18 बॉल 47 ची गरज. 47 धावांची गरज, 18 बॉल शिल्लक. चला घाई करा, बॅटिंग टीमला बॉल दिसणार नाहीये. अठरा बॉल 47 धावांची गरज. आणि ओव्हर नंबर, चला घाई करा फिल्डिंग टीम, आपण घाई करा. फिल्डिंग टीमला विनंती आहे, आपण घाई करा मित्रांनो. आणि दीपक कदम ओव्हर नंबर 2 साठी. एका बाजूला शशिकांत भगत, क्षमता आहे शशिकांत भगत यांच्याकडे. 1 गाव 11 मध्ये या खेळाडूची चमक नेहमीच चांगली बघायला मिळाली आहे. चला घाई करा फिल्डिंग टीम, आपण घाई करा. यावेळेला हा टोला क्षेत्ररक्षक जातील का? नाही. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न. पा फिल्डिंग टीम, आता जर आपण वेळ घेतला तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल याची नोंद तुम्ही घ्या. कारण पहिल्या षटकासाठी 1 मिनिट तुम्ही अधिकचा घेतलेला आहे. यावेळेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील, परंतु झडप अपुरी पडेल. वारंवार जीवनदान मिळत आहे, परंतु आता जीवनदान मिळाल्यानंतर विशाल भोसले आणि शशिकांत भगतला चांगला खेळ करावा लागेल. 16 बॉल 44 ची गरज आहे. एका बाजूला रंगलाय हा रोमांचक सामना, एका बाजूला विशाल भोसले यांची बॅट तळपली आहे. 16-44 दीपक कदम. यावेळेला हा फटका काय कलात्मक आहे, बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचले. फक्त पाहावं लागेल की धावा किती आहेत. फक्त धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील तब्बल 2. 16-44 च गुणोत्तर असताना आता समीकरण बदललंय. आता बनवावे लागतील 15 बॉल 42. रिप्ले टेलिकास्ट. फटका पहा, नजकच चांगली, बॉलच्या मिरिट पर्यंत जाऊन पोहोचले होते आणि बॉल थोडा वेळ हवेत निश्चित उभा राहिला होता. 2 खेळाडू आले, त्यांच्या मधोमध बॉल पडला, त्यानंतर 2 धावा. आणि यावेळेला मोठ्या विकेटचं पतन. फलंदाज विशाल भोसले क्लीन बोल्ड. तर पुढचा सामना होणार नाही आणि त्यासाठी आपण विनंती करत आहोत की दोन्ही संघाचे संघनायक उद्याची चर्चा करायची आहे आणि उद्याचा ठीक पहिला बॉल कधी पडणार आहे याची सूचना दोन्ही संघांना द्यायची आहे. तर त्यासाठी विनंती आहे की आपण कॅप्टन पाठवा. विकेटचं होतंय पतन. धक्का क्रमांक लागलाय 2रा आणि फलंदाजातील माघारी श्रीकांत घोरपडे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत गोलंदाज दीपक कदम. होईल का पहिली हॅट्रिक? आणि हा हॅट्रिकचा बॉल आलाय तो डॉट. निश्चित गती थोडीशी कमी केली होती या बॉलच्या पाठीमागे, परंतु या प्रीमियर लीग मध्ये अद्यापही हॅट्रिक होऊ शकली नाहीये. पण लालसा दिली होती, बॅटची कडा होती आय थिंक, आणि बा झेल निसटलाय. म्हणजे हॅट्रिक जवळ जवळ
हुलकावणी देते दीपक कदम यांना. यष्टिरक्षकाने प्रयत्नही चांगला केला कारण बॉल थोडासा पुढे होता त्यांच्यापासून आणि त्यामुळे समोर झेपावणं थोडंसं कठीण असतं. प्रयत्न त्यांनी निश्चित केला त्यासाठी त्यांचं कौतुक करावं लागेल. परंतु दीपक कदम यांचंही कौतुक करावं लागेल. जिथे आता पुढच्या षटकाकडे आपण वळतोय आणि हा संपूर्ण आलेख ग्राफ आहे. पहिल्या षटकामध्ये 24 त्यानंतर टीम विजेता V3 ला मिळाल्या होत्या 22. हा जो फरक होता ना आणि विकेटचा फरक पहा ज्या विकेट गुच्छामध्ये गेल्या. क्षेत्ररक्षक आहेत डीपला बॉलची फेकी 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. एका बाजूला ऋषिकेश गोगावले नुकतीच आलेले आहेत. शशिकांत भगत 3 बॉल 5. सतीश डेटे षटक क्रमांक आता 3रा आहे. 11 बॉल 40 ची गरज. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल आलाय तो डॉट. डॉट बॉल सामन्यापासून दूर जाणार आहे विजेता V3 संघ आणि विजेता V3 ला हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे जर आपलं अस्तित्व टिकून ठेवायचं आहे या प्रीमियर लीग मध्ये. फटका जोरकस खेळलाय. खेळाडू सीमारेषे लगत झडप घालतायत. वेगाने आले. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. यावेळेला फटका अगदी हळवार पद्धतीने खेळला. 2 टप्पा बॉलला पकडलंय आणि टाकलंय. पुन्हा धाव मिळेल एक. आता समीकरण झपाट्याने बदललंय. 7 बॉल 37 ची गरज. 37 धावांची गरज आहे आणि प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. चला घाई करा फिल्डिंग टीम. 7 बॉल 37 धावांची गरज आहे. 7-37. आजचा दुसरा दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपत चाललेला आहे. आपण सर्वांनी या प्रीमियर लीगला दिलेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे आणि आता 6 बॉल 37 धावांची गरज आहे. यश जांभळे यांना विनंती आहे की सामना संपला ना की आपण व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. यश जांभळे जांभळ मोरे यांना विनंती आहे सामना संपल्यानंतर आपल्याला व्यासपीठाशी संपर्क साधायचा ही नोंद आपण याच्याकडे लक्ष द्या. 6 बॉल 37 ची गरज आणि हा डॉट आलाय. आता 5 बॉल 37 ची गरज. आजचा दुसरा दिवस समाप्तीच्या दिशेने चाललेला आहे आणि दुसरा दिवस खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपत चाललेला आहे. परंतु उद्याचा पहिला बॉल ठीक 8 वाजता पडणार आहे याची नोंद आपण घ्या. आणि उद्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे कुणालाही मुभा दिली जाणार नाही याची नोंद आपण घ्या. आणि इकडे आणखीन एका विकेटचं पतन होतं आणि त्यामुळे दोन्ही संघांना सूचना दिलेली आहे आयोजन समितीने की उद्याचा पहिला बॉल हा 8 वाजता पडेल. 7:45 ला तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे याची नोंद आपण घ्या. 6 बॉल 37 ची गरज असताना विकेटचं पतन झालंय. आता बनवायच्या आहेत इथून पुढच्या 4 बॉल मध्ये 37. 4 बॉल 37. पुन्हा एकदा आपण उद्याच्या दिवसामध्ये अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा भेटूया आणि पाहूया शिवशक्ती प्रीमियर लीगचा थरार. परंतु इथून पुढे आता फक्त 4 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत 37 धावा. एका बाजूला ऋषिकेश गोगावले तर एका बाजूला सूर्यकांत गोगावले. यावेळेला या बॉलची धाकता कोणतीही धाव मिळत नाही. आता 3 बॉल समीकरण तेच आहे. आता हे निर्धाव षटक येईल का याची चर्चा आता रंगलेली आहे. आणि यावेळेला हा टोला एकच सिंगल धाव 36 बनवायचे आहेत आणि बॉल आहेत 2 आणि जवळ जवळ हा सामना
कंट्रोल केलाय A1 वॉरियर्स टीमने. औपचारिकता बाकी, बॉल हवेत, एकच सिंगल धाव नाही, डॉट आलाय, कोणतीही धाव नाही. शेवटचा बॉल आणि सामना आता समाप्तीच्या दिशेने चाललेला आहे. आणि शेवटच्या आणि शेवटचा बॉल आलाय तो डॉट आणि सामना जिंकलाय A1 वॉरियर्सच्या टीमने. आणि प्लेयर ऑफ द मॅच आहे 19 बॉल 61 धावांचा झुंजार खेळ करणारे सतीश देठे कुसखुर्द आहेत प्लेयर ऑफ द मॅच. त्यांना आपण देऊया सामनावीराचा पुरस्कार. सतीश देठे, आपण या मुख्य व्यासपीठावरती आणि आपला सामनावीराचा पुरस्कार आपण स्वीकारावा ही विनंती आहे. 35 धावांनी हा सामना जिंकलाय A1 वॉरियर्सने. आजचा दुसरा दिवस समाप्त होतोय. सर्व खेळाडूंचं, ऑफिशियल स्पॉन्सरचं, आयोजकांचं, पंचांचं, युनिक लाईव्हचं सर्वांचा आपण आभार मानूया. आपण या प्रीमियर लीगशी जोडला गेलेला आहात, आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आजचा दिवस संपला असं जाहीर करतो. आणि शेवटचा एक पुरस्कार आपण देऊया. पुरस्कार आहे सामनावीराचा सतीश देठे 61 धावा बॅटिंग करताना.